बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी नाही तेची घेता श्री होईल दुरी निजपंत नाथिलेची तुझे माझे कोण ओझे वागवी नाही तेची घेता श्री होईल दुरी निजपंत तुका म्हणे अंतराय देवी काय जिनेते नाही तेची घेता श्री होईल दुरी निजपंत एकादशी महापर्व काळ सरवडे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी परमभाग्यानं मिळालेली सेवा मज पामराशी काय थोरपण पायीची वाहन पायबरी यापूर्वीच्या अनेक कीर्तनामध्ये किंवा पुढं मागं आलो तर होणाऱ्या पुढच्या कीर्तनामध्ये जे उन्नदान झालं तर ते आताच माफ करा. म्हणजे कीर्तन झालं तर म्हणण्यापेक्षा ते पुढच्याचं बी ॲडव्हान्स माफी मागतो आणि मागं झाले सगळ्यांची पण माफी मागतो. शेवटी वक्ता हा कोण बोलवते हरिविना हा माझा भाव आहे बरं का. इतरांचा आहे की नाही मला माहीत नाही, पण या जागेला उभारल्यानंतर चैतन्य ध्येय निमित्त असतं. चैतन्य बोलत असताना कडू लागतं याचा अर्थ ते अंत्यकर्माने पोचलेलं आहे एक, आणि ज्या अर्थी मला लागतं त्या अर्थी ईश्वराची ती करणे की सुधर जा हा भाव लक्षात ठेवा. आणि वक्त्याच्या भूमिकेवर श्रोता आल्यानंतर संशय राहतच नाही मुळात. पहिली गोष्ट आहे कुठलंच कीर्तन हे कुणाला लेखून अनुलेखून असत नाही. ते ईश्वराशिवाय अन्य कुणाला लेखनाचं अनुलेखनाचं नसतं. तिथले सगळे संदर्भ हे फक्त ईश्वर आणि भक्तासंबंधी आणि भक्तीसंबंधी असतात. जर आपण चुकत असू म्हणूनच त्यानं त्या दिवशी त्या वक्त्याला बोलवलेलं असतं की अजून तू चुकतोयस, अजून तू चुकतोय, सुधर जा, अशी एक संधी असावी ती. हा भाव नेहमी ठेवावा. म्हणजे संशय भीती आणि भय कुठलंच उत्पन्न होत नाही. असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेच्या विस्तार बाबा सद्गुरू पांडुरंगा करू म्हणा. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो जयांची केल्यास स्मरण होय सकळ विधीच्या ते करण त्याचे वंधुचरणा श्रीरांचे इतर नम्रता सांगितली. अन्यन्य भावानं शरण गेल्यानंतर एक अधिकार प्राप्त होतो सर्व गोष्टीचा. एक खुलासा मला करावासा वाटतो मोठ्या लोकांच्याकडून. भाषाप्रभू जगन्नाथ पाटील महाराज आदमापुरावर आले होते आणि त्याच दिवशी मी फक्त सेवेला ऐकायला श्रवणासाठी गेलो होतो. आणि त्या दिवशी त्यांनी त्या कीर्तनामध्ये भाविकाची व्याख्या सांगितली. ही व्याख्या मी 8 दिवसापूर्वी एके ठिकाणी सांगितली होती. मी सांगितली होती म्हणजे इथे कीर्तन कराव्या त्या देहानं सांगितली होती बरं का. ज्याचा असत्वापादक आणि आभानापादकत्व गेलेलं आहे तो भाविक. माळ घालण्यानं भाविक होत नाही, दिंडी काढण्यानं भाविक होत नाही, कीर्तनं करण्यानं भाविक होत नाही, महाराज होण्यानं कोणी भाविक होत नसतं. ही त्यांनी केलेली व्याख्या आहे. भाविक होण्यासाठी आपल्याला ह्या 2 गोष्टींचा विग्रह ज्या दिवशी होईल आणि आपला निग्रह होईल, अत्याग्रह होईल, त्या दिवशी आपण भाविक झालो. अन्योन्य भाव जोपर्यंत जुडला जात नाही कोणत्याही करणाऱ्या क्रियेशी, प्रपंच करा नाही तर परमार्थ करा. उलट शास्त्र सांगतं अचूक प्रपंच केल्यानंतर तो परमार्थ ठरतो. आपण परमार्थ करायसाठी मुद्दाम जातो देवळात आणि पंढरीला तीर्थाला. त्याविषयी आहे तो प्रपंच वाईट आहे म्हणून सांगितलं तुम्हाला. तो जर कर्तव्य भावानं केला, खरं तर मुक्त व्हायला जागा पंढरपूर जागा मुक्त व्हायला का संसार जागा मुक्त व्हायला एवढं सोपं आहे ते. अहो जिथं बंधन आहे तिथं मुक्त व्हायचं का? तिथं जाऊन बंधन, तिथं कसलं डोंबल्याचं बंधन आहे. पण तो तीर्थस्नान कसलं बंधन आहे तुम्हाला? बंद आहे तो संसारात. पण सोडायला कुठं? जिथं संसार आहे तिथं तिथला बंद टाकायचा आणि नको तिथं. म्हणजे जसं आहे ती काय म्हणते ती सुई पडते घरात आणि हुडकायचं दारात उजेड पडलाय म्हणून.
असं व्हायला नको. त्यावेळी परमार्थामध्ये एकमेकाच्या शब्दानं उणदोणं व्हायला नको कुणाच्या. उलट माझा तरी भाव असा आहे, शरद भाऊ म्हणलेच की उलट कीर्तन प्रवचन झाल्यावर आता बसाव्यात हार बसण्यापेक्षा. याचा अर्थ ते पोचले. आणि ते जे आहे ते अजून तू कच्चा आहेस की तुला अजून सांगता येत नाही, अजून तुला त्यांच्या पातळीवर जाऊन सांगता येत नाही. कडक भाषेत सांगितलं म्हणजेच कळतं, प्रेमाच्या भाषेत सुद्धा सांगता येतं. याचा अर्थ तुला अजून प्रेमाची भाषा येत नाही हे वक्त्याला काय अडचण नाही, काय अडचण आहे त्याच्यात. प्रत्येक घडणारी घटना तुम्हाला शिकवण्यासाठीच असते. फक्त तुम्ही दुसरा भाव घेताय का पहा. दुसरा भाव जर घेतला तर अडचण येत नाही आहे. असो, या अभंगाचा विषय आहे. हा अभंग खालच्या तळच्या पदापासून वर सुरू होतो. ज्याचं अंतकरण वृत्ती भोगामध्ये गुंतलेली आहे, ज्याची अंतकरण होती तुका म्हणे अंतराय देवी. देवी म्हणजे ज्यानं आपलं अंतकरण दिलेलं आहे. देवी म्हणजे ही देवी नव, देवी जो हे एकत्र शब्द नाही. तो ज्यानं आपलं अंतकरण वृत्ती भोगाला दिलेली आहे त्याला खोट्याला गळ्यात घेतल्याशिवाय राहता येत नाही. त्याच्या गळ्यात खोटंपणा पडतं आणि तो खोट्याला खरं मानतो. ज्यानं अंतकरण वृत्ती भोगाकडे दिलेली आहे त्यागाकडे दिलेली नाही, त्याला खोटं हे खरं वाटायला लागतं आणि जे खरं आहे ते खोटं वाटायला लागतं. हा भाव आहे त्याचा. गंमत आहे. त्या अंतकरण वृत्ती भोगात घातल्यानंतरचा चष्माच बदलतो. तारक त्याचा काय ते उलटा चष्मा म्हणतात तारक मेहताचा. तसा संसारातला चष्मा, बायको खरी वाटायला लागते, संसार खरा वाटायला लागतो, जग खरं दिसायला लागतं, जग दिसायला लागतं. जग दिसावं का देव दिसावा? देव दिसतच नाही, जगच दिसतं. हा कशाचा परिणाम? ज्यांनी अंतकरण वृत्ती भोगामध्ये घातलेली आहे त्यांना खोटं खरं वाटायला लागतं आणि जे खरं आहे ते खोटं वाटायला लागतं. आणि त्या खोट्याच्या मागं जाऊन काय होतं तर निजपंथ दुरावतो. म्हणजे जे सर्व सुखाचे आगर आहे, ईश्वर स्वरूपात आहे, जे आपल्याला प्राप्त भावना जे प्राप्त आहे तेच मात्र दूर जातं. याचं कारण का? आपण खऱ्याला खरं म्हणायला शिकलेलो नाही आहे, खोट्याला खरं म्हणतो भोगाच्या वृत्तीनं. आता त्याचा परिणाम काय झाला? हे जगत असताना एक आशा उत्पन्न होते आणि आशेनं शेकडो बंध निर्माण होतात. आशा पाश शतेबद्या 16व्यातला 12वा असावा. हां बरं का, एक बंध नव्हे, शेकडो बंध जीवाला उत्पन्न होतात. खालच्या पातळीने गेलं तर हा अभंग तिथं आहे. आशा उत्पन्न झाली की जगाचं अधिष्ठान जसं परमात्मा आहे तशा शेकडो बंधाचं अधिष्ठान आशापाश आहे आणि म्हणून आशा सोडता आली पाहिजे. आता ह्या अभंगाचे दोन विषय आहेत. बंध म्हणजे काय तो कळला पाहिजे. अज्ञान अज्ञान म्हणून कळावं काय ज्ञान म्हणून कळावं? तसा बंध बंध म्हणून कळला पाहिजे. बंध कळला तर तो टाकता येईल ना. बंधच कळला नाही तर टाकणार काय? म्हणून बंध हा विषय काय? बंधनाचा तोडोपासा तो काय आहे तो कळला पाहिजे. आणि आशा उत्पन्न होऊ नये म्हणून काय करावं लागेल हा एक अभंगाचा विषय आहे बरं का. आणि तो बापू महाराज तुम्ही सोडवायचा, तो दुसरा विषय आमचा विषय नाही. आम्ही आपल्या गोष्टी रूपानं बंध म्हणजे काय किती असतात नाही कसं आहे ते आम्ही आपल्या परीने सांगू. पण या अभंगावर 2 कीर्तनं ज्ञानयुक्त होण्यासारखा असा छान अभंग आहे. तेव्हा काय करा तर भोगात अडकू नका. भोगात अडकला तर खोटं खरं वाटायला लागतं. खोट्याच्या गळी पडल्यामुळं ईश्वर दूर जातो, ईश्वराची प्राप्ती दुरावते. ईश्वराची प्राप्ती दूर गेल्यामुळं खोटी माया गळ्यात पडते, एक बंध निर्माण होतो आणि त्या बंधामध्ये पुन्हा आशा वाढत राहते आणि आशा वाढत राहिल्यामुळं एक बंध नव्हे अनेक प्रकारचे बंध निर्माण होतात आणि त्यात माणूस तो बंधात अडकला जातो रात्रंदिवस. किती वेळा जन्मा यावे ती फजिती कळलेली नाही. ती आम्हाला पाठांतर आहे पण त्या शब्दाचं फजिती पण जे आहे ते जर लागलं असतं ना हां तर हे चुकवायचं असेल तर काय करूया तो बंद तोडूया. अभंगाचं पहिलं चरण. नाही
बंधनाचा तुडुफासा देऊ अशा टाकोनी नाही ते गळ्यात घेतल्यामुळे बंधन उत्पन्न झालेलं आहे बरं का. आता काय करावं लागेल, मला एकानं प्रश्न विचारला, तुम्हालाही विचारला असेल कदाचित, विचारलं जातं महाराज लग्न केले का. कारण महाराज म्हटले की जरा लग्न केले की नाही शंका येते आणि महाराज असल्यानंतर बायको असावी की नाही एक शंका आहे. असलेली जाईत नाही, असलेली जावी की जाऊ नये हा एक पुन्हा मला म्हटलं लग्न झाले का, म्हटलं झाले की, का केलं, म्हटलं जग करतो मी केलं, मी काय जगाच्या अगोदरचा वेगळा नाही आहे, पण सुखाच्या आशेने केलं. लग्न कशासाठी केलं, सुखाच्या आशेनं. मुलं आहेत का, आहेत, का जन्माला घातलीत, सुखाच्या आशेनं घातलीत. नातरुंड झाल्यात काय, होय झाल्यात. त्यासनी चांगल्या शिक्षणाला घातले काय, होय घातले, कशासाठी, सुखाच्या आशेनं. त्यांची लग्न केलीत काय, म्हटलं केलीत की अडचण नाही. घरं बिरं बांधल्यात काय, बांधलेत की, काय अडचण नाही. कशाच्या आशेनं, सुखाच्या आशेनं. हे सगळे व्यवहार जे आपले चाललेले आहेत. आणि आजचं कीर्तन तरी कशाच्या आशेनं चालले तेवढं जरा सांगावं घ्या. प्रपंचच तेवढा सुखाच्या आशेने चालतो आणि परमार्थ काय दुःखाच्या आशेने केला तो. घडणारी प्रत्येक कृती ही आशेनंच केली जाते. उलट तिकडल्या आशा बऱ्याच, हिथल्या आशेला फार दोष आहे. तिकडल्या आशेवरती काहीतरी उपाय आहे, हिथल्या आशेवर उपाय नाही शास्त्रामध्ये. तेवढं बाहेर झालेल्या चुका चालतील पण इथं चुका करून चालत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता इथं असलेल्या बऱ्यापैकी सगळ्यांची 90% लग्न झालेत, पोरं झालेत, नातरुंड झालेत. हे सुखाच्या आशेनं सगळं केलं होतं. आता तुम्ही तरुण असताना जिथं झोपत होता, ज्या खोली झोपत होता, तुम्ही तरुण असताना जो चहा वगैरे जाग्याला येत होता तो आता येतोय का. तुम्ही जिथं झोपत होता तरुणपणी तिथं आता झोपायची जागा हक्क आहे का तुम्हाला. मग हे सगळं कशासाठी केलं, हे सगळं कशासाठी केलं. सर्व सुखाजिया ह्या कर्तेपणाच्या नादात माया वेष्टीला. आणि ध्रुवपद काय सांगितलं, माझे स्वहित नेनती. मग पसारा कशासाठी केला, या भोगाच्या आशेनंच केला. आशा ही वाईट आहे, ती तुम्हाला बंधनात घातल्याशिवाय राहीत नाही. हेच या अभंगाचं चरण आहे. आज त्याचा दृष्टांत आहे, शिकण्यासारखी गोष्ट आहे बरं का. आज आपण माळ तरी कशासाठी घालतो, कोणी तुम्हाला चांगलं म्हणावंच म्हणून ना, चांगलं व्हावं या आशेने ते घालतो ना. कीर्तन प्रवचन तरी का करतो आपण, परमार्थ तरी का करतो, चांगल्या होण्याच्या आशेनंच करतो, काय अडचण नाही आहे. राजा समर्थ असतो, राजाच्या दरबारात अनेक रत्न असतात. राजा दावा सांगतो माझ्या दरबारात 9 रत्न आहेत. इतिहासात नोंद आहे काही राजांच्या. त्या एकूण एका राजाला वाटलं की आपल्या दरबारात सुद्धा दररोज 7 ते 8 प्रवचन व्हावं. म्हणजे एका नामवंत महाराजाला बोलवून त्या राजानं काय केलं, प्रवचन 7 ते 9 रोज 2 तास प्रजेनं ऐकायचं, राजानं ऐकायचं असा नेम केला. पहिला महिना गेला, दुसरा गेला, 12 महिने गेले, 18 महिने गेले, 24 महिने गेले. आणि राजा म्हणला 2 वर्ष ऐकतोय खरं माझ्या काय मनाचं समाधान काही व्हायला नाही. आता तो राजा बोलतो आहे, याचा अर्थ गंभीर अर्थ फार मोठा आहे. एखादा अधिकारी येऊन जर इथं म्हणाला आला की हे योग्य नाही आहे, केवढा गंभीर शब्द आहे सांगा बघ्या. आता तुम्ही मीच महाराज होतो असं जाग्याला असं समजा की त्या ठिकाणी. आणि 2 वर्षे करून सांगून मी राजा काय म्हणतोय, मला काय समाधान झालेलं नाही, तुम्ही जे काय सुखबी कोणता त्याचा काय स्पर्श झालेला, मग तुम्हाला ठेवावं काय. आता हे भय सुरू झालं बरं का. आता ते चांगलं व्हावं हे राजानं असे ठेवलं तर. आणि मी राजाचा धर्मगुरू आहे, कथाप्रवचन बारक्याचा नाही आहे, हे केला अशा होती. आता घाबरला राजा. ज्या अर्थी म्हणतोय त्या अर्थी उद्या काय होईल माझं सांगता येतं, म्हणून जगण्याची आशा निर्माण झाली. खरं तर उत्तम झालं होतं व्यावहारिकदृष्ट्या पाहताच, पण जगण्याची आशा निर्माण झाली. घाबरला. खरं तर भक्ताची लक्षणं निर्भयम निशंक, निशंक निर्भय हो म्हणारे, प्रचंड स्वामी बळ तुझ्या पाठीशी रे. 26 गुणा दैवी गुणामध्ये पहिला अभय सांगितले बरं का. निसंशयता आणि अभयता हे 2 वारकऱ्याचे 2 पाय आहेत खरी चालण्याचे. ही वाटचाल आहे वारकऱ्याची. तिथे कुठेतरी आपली घसरणूक होते, हो द्या, काय अडचण नाही आहे. एक 10 किलोमीटर एक वैराग्यशील पुरुष राहिलेला होता. रात्रंदिवस सततम कीर्तन येतो. त्याला हे असलं कीर्तन प्रवचनचं काय माहीत नाही. आपली आपण करा सोडवण या नादामध्ये ते चिंतनामध्ये होते. हे पळत पळत गेले आणि म्हणले महाराज 2 वर्ष झालं राजासमोर प्रवचन करतोय आणि राजा काल अचानक सगळ्यासमोर म्हणला माझं काय समाधान झालेलं नाही, होत नाही, आता माझं काय खऱ्यातलं नाही, माझी सोडवणूक करा.
आणि मला काहीतरी उपाय सांगा. त्यापेक्षा म्हणले मीच तिथे येतो, उपाय सांगण्यापेक्षा मी तिथं जाग्याला येतो आणि आपण करूया. नेहमी पद्धतीनं आले, कीर्तन ते प्रवचन वगैरे झालं आणि मग आज तरी समाधान झालं का? नाही म्हणले. मग असं करा म्हणले, बागेत मोठी सभा भरलेली होती, 2 दोऱ्या आणायला सांगितल्या. राजाला म्हटले तुम्ही एका झाडाला बांधून घ्या, महाराजाला म्हटले तुम्ही एका झाडाला बांधून घ्या लोकांच्या सेवकाकडून. झालं का बांधून? मग आता राजाला म्हणले त्याला म्हणा महाराजाला मला सोडव, काय कर. आणि महाराजाला सांगितलं तू राजाला हाक मार मला सोडव म्हणून. आता कोण कोणाला सोडेल? दोघेही जिथं बांधले गेलेले आहेत संसार बंधानं, दोघेही जिथं आशेने बांधलेले आहेत ती कुणी कुणाची? जीव जीवाची सोडवणूक करू शकतो का? नाही ना. तिथं सद्गुरूची गरज आहे, तिथं शास्त्राची गरज आहे, तिथे ईश्वर कृपेची गरज आहे, तिथं विवेक वैराग्य समाधी षटकाची गरज आहे. त्या पायरीवरती जा. हां, जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखाचा चढावा सहज असणे. आणि ज्याच्या मनामध्ये अपेक्षाच कोणती राहत नाही त्या माणसाचं आयुष्य हे असं ते काटकोणाचा जो कर्ण नसतो का असा वर चढतेला, असे सुखाच्या राशी त्याच्याकडनं नांदत असतात. निरपेक्ष होणं एकच काम आहे, प्रपंचात राहणं ते परमार्थात राहा. करून आणली, जन्माला घातली, सगळं घर बांधलंय म्हणजे त्यांनी चांगलं म्हणावे ही आशा धरताच का तुम्ही? शास्त्राचं म्हणणं आहे, माझं नव्हे. आज जे दुःख होते ते कशासाठी? ज्यांच्यासाठी एवढे केले ते मला मान द्यायला नाही, हिथंच दुःख निर्माण झालं. ही आशा का धरलीस तू? तू तुझे कर्तव्य केलेस, त्यांनी करायचे नाही ती ठरवू द्या. दुसऱ्याचे कर्तव्य आमचं असंच चाललंय नेमकं. मी काय करतो इकडं न बघता दुसरा काय करतो इकडं आपलं लक्ष म्हणून आपल्याला दुःख होण्याचं कारण, बंधन आपल्या पडण्याचं कारण आहे. त्यापेक्षा काय करावं? आपण आपली सोडवणूक करावी. म्हणून बंधनात पडण्यापेक्षा ती आशा पास आपल्याकडे येणार नाही यासाठी जी काही कृपा करावी लागतील, त्यासाठी जी काही साधनं शास्त्रानं सांगितली असेल त्याच्याकडे आपल्याला जावं लागेल. जोपर्यंत तुम्ही निरपेक्ष होत नाही तोपर्यंत तुमच्याकडून बंधनं जाणं शक्य नाही. विठ्ठल विठ्ठल. एक मंद मुमुक्षू म्हणजे संसारी, संसारीला मंद मुमुक्षू म्हटले. त्याला काय ऐकलं की वाटते, इटलेला असं असं केलं की असं होते, मसोबाला असं असं केलं की असं होते, माळ घातली की असं असं होते, असं होते वाटते, त्याला मंद मुमुक्षू म्हटलेलं. की कुणीतरी काहीतरी केले की ते प्राप्त होतं या इच्छेनं करणारा तो मंद मुमुक्षू. असाच एक मंद मुमुक्षू बंधन ऐकलं आणि म्हणला जगद्गुरूंच्याकडे जाऊन मला ह्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे, तेव्हा काहीतरी उपाय सांगा. आता अधिकार तैसा करू उपदेश. ते बाबा म्हणले चट मंगणीने पटभ्या नाही आहे. झालं ना बारडवाडीत बातमी वाचली का नाही? परमार्थामध्ये येते चालत नाही तातडी, इथं तातडी चालत नाही. खरं तातडी करायला पाहिजे त्याच्याकडे जायला, पण तातडी केल्यानंतर जी तात्काळ फळाच्या अंगाने तातडी इथं चालत नाही आहे. पेरून शेतात ते पेरायसाठी अगोदर महिनाभर घासून घ्यावं लागतं, पेरावं लागतं. मेमध्ये सुरू होतं ते सप्टेंबर ऑक्टोबरला ते पीक कापलं जातं. ऊसाचं पीक तर 14-16 महिन्यानंतर लक्ष ठेवायचं. तेव्हा बांधूनही घरात ते पाहिजे. घर बांधून पहा म्हणजे कळेल तुम्हाला ते महिन्यात होतं का 2 महिन्यात होतं का 4, काय हाल होतं. आणि मग खापऱ्या घालायला कसे पैसे राहत नाहीत आणि मग जीवर खाली कसा होतो. तसं परमार्थ हा करून पाहायचा असतो. पुजूनी देवा ते पाहिजे. हा परमार्थ करावा लागेल. ते करत असाल तर तुला दिसेल तसा प्राप्त होण्यासारखा नाही आहे. आणि हे परमार्थ करता करता फळ काय होतं तर विवेक जागा होतो. परमार्थानं पहिले काय प्राप्त होत असेल तर खरे उत्पत्ती आपलं फळ काय असेल तर पहिला विवेक, हे योग्य आहे का अयोग्य आहे. विवेक जागा होत गेला सातत्यानं, परमार्थात राहिला तर वैराग्य हळूहळू स्पर्श करीत जातं. येईलच याची गॅरंटी नाही. विवेक स्थिर राहिल्याची गॅरंटी नाही. तो उत्पन्न होतो क्षणात, काय अडचण नाही आहे. वैराग्यसुद्धा क्षणिक प्राप्त होतं. वैराग्याचे शास्त्रानं खूप प्रकार सांगितलेत. बाळंत वैराग्य, स्मशान वैराग्य. काल माझ्या संग बोलून गेला आणि चहा पिऊन माणसाचं काय खऱ्यातलं नाही, दे तंबाखू. काय वैराग्य असावं. बरं, ते खांद्यावरनं निहाल आल्यात. ते छत्रपतीचा पुतळा पडला, खांद्यावर निहाल आल्या. त्याला चर्चा कशा चालल्या, पुतळा पडला, भ्रष्टाचार झाला, काय खऱ्यातलं नाही, काय कोण पवित्र राहिलेले, चर्चा कशाची व्हावी. मला वाटतं माझं वय 66 आहे बरं का. 50 वर्षापूर्वी जे गांभीर्य गावाला होतं, एक मेला तरी अख्खं गाव येत होतं आणि स्मशान शांतता शेवटपर्यंत असायची. आज गांभीर्य हरवलं आहे. बोर्ड लावल्याशिवाय कळत नाही कोण मेले ते. एवढे आम्ही निर्लज्ज झालो आहोत. एवढ्या आमच्या भावना थिजलेल्या आहेत. पलीकडच्या घरात मेलेलं असलं तर इकडं सिरियल चालू असते. माझ्या घरातलं सांगायला लागले.
दुसऱ्याच्या घरातलं कशाला सांगायचं आहे? वैराग्य, विवेक वैराग्याच्या भाषा बोलायला फार सोपे आहेत. पाठपाठांतर व्याख्या आपल्याला खूप विचारसागरमधली व्याख्या, एकनाथी भागवतमधली व्याख्या, ब्रह्मसूत्रातली व्याख्या, सगळ्या व्याख्या पाठ आहेत. करायच्या काय त्या? परोक्षाचं काय करायचं, अपरोक्षाचं काय करायचं सांगा. आपल्याला परोक्षसुद्धा ज्ञान व्हायला तयार नाही की हो. परोक्ष याला म्हणतात ना, ते सुद्धा आपल्याला गांभीर्य नाही आहे त्या परोक्षाचं. नाही तर परोक्ष आहे म्हणून तर अपरोक्ष आहे. परोक्षच प्राप्त झालं नाही तर अपरोक्ष कसं प्राप्त होईल? मंत्रशक्तीमध्ये काय कमी सामर्थ्य आहे का? वैराग्य प्राप्त होतं. ह्या परमार्थात येणारं विवेक जागा होतो आणि विवेकाच्या अंगानं आलेलं वैराग्य तुम्हाला निरपेक्ष व्हायला मदत करतं. बोल बोलता सोपे वाटे नव्हे वैराग्य सोपारे. तिथं फार गोड आहे. नव्हे वैराग्य सोपारे. वैराग्य इतकं सोपं असतं तर मग सगळेच विरक्त झाले असते. गृहस्थाश्रम धोक्यात आला असता. गृहस्थाश्रम वाईट नाही आहे, लक्षात यायचं. फक्त तो त्या अंगानं करणं गरजेचं आहे. आणि माझ्यासारखा एक आईत खाऊ आहे नवरा. प्रत्येक गावात असा कोण ना एक 2-4 गलीत एखाद दुसरा असतो बरं का. आईत खाऊ होता बायकोनं. बऱ्याच ठिकाणी काही घरं ही बायकांनीच उभा केलेली आहेत. गलीतले चिंतन करून पहा तुम्ही. त्याच्या जीवनात ती जर आली नसती तर त्यानं मातीच खायला पाहिजे होती. आणि ती आली म्हणून हे बसूनच खातंय. खरं तर शानच खाते, कारण बसून खाणं याला शान खाणं म्हणतात बरं का. असे एखाद दुसरे प्रत्येक गावात असतात, काय अडचण नाही. त्यातला मी एक बायकोची जेव्हा बसून खाणारा. आणि मग भूक दानकी असलेला ठीक आहे, बसून काय काम नसते, नुसतं खा खा. ए चा दे, टोस्ट दे, तंबाखूला पैसे दे, ह्याला पैसे दे. मी तिरा बायला 8 बाराला नुसतं तिनं घरात पाय टाकला की सुरू झालं. ती म्हणती महाराज निदान ते बसलेला बूड तरी झाडत जावा. ए मोठ्यानं बोलायचं, मी कोण आणल्या. मोठ्यानं बोलायचं नाही. दुर्दैवानं त्याच गावात एक गजानन महाराज नेमके संन्यासी साधू बाबा येऊन झोपडी बांधली माळावर. जय रामकृष्णारी. महाराज दिसला की बाकी सगळे धावतात बाकी नमस्कार करायला. काय वैशिष्ट्य आहे कोणाच ठाऊक. अशाच आहे ती पण. दर्शन होईल आणि काहीतरी मागं सरेल. महाराज भेटावं ही तळमळ नाही. सगळं गाव पाय म्हणून आलं, हे मी पाय म्हणून आलं. म्हणले बरं झालं. बायकोला भ्या दाखवायला एक हत्यार तुमचा दुसरा दाई झालं. आता ती बाई गेली महाराजांच्याकडे. महाराज तुम्ही येऊन घाणा केला, गावचा उद्धार व्हायच्याऐवजी माझं तर घर पुरा बसणार आहे. म्हणजे काय झालं, सगळा इतिहास सांगितला. म्हणजे आता गेल्या गेल्या काय कर, तू गेलीस की ते खायला मागणारच. हां, संध्याकाळची वेळ आली आहे, त्याला घरातनं बाहेर हाकलून दे जा. दार लावायचं आणि ते कळायचं. मग ते काय करायचं, भ्या घालायसाठी बटणं तोडायचं. हो, आता शिवायला तिलाच लागायचं रे. संन्यासी होता बघ झालं. ही ह्यांचं ठराव झाला होता, त्यामुळं ती गेली. मालक जरा पाणी आलेलं भरलं असता. काय काय तुझं म्हणणं आहे? तोडलं बघ. तोडलंच. तिनं तसा ढकला बाहेर, बटणं तोडला, आडना घातला. ठरल्या पद्धतीने झालं. हे तर राहीत ना म्हटलं. गलीत बायकोकडनं झालेलं अपमान. जगायला त्याला काय अर्थ आहे? त्याला जगण्याला हे पुत्र सुद्धा हाड म्हटलं तर परत दारात येत नाही. काय जगण्याला अर्थ आहे म्हटला. संन्यासी ऐका गलीवाले, संन्यासी पाक फाडलं. एक 100 पॅन तेवढी ठेवली आणि ठुम कुठं माळावर. महाराज मी तुम्हाला अनन्य भावे शरण आलोय, काय वाचा आता परत घरला जाणार नाही. म्हणले ठीक आहे ठीक आहे, मी पण वाट बघायला. तर म्हणलं मी एकटाच होतो. हो, गुरु म्हणून मला शिष्य कोणीच नाही. वाईट वाटायला तर म्हणलं तू आलास ते बरं झालं. पण ते 100 पॅन चालत नाही आमच्यात. हे माझ्याला उपरण घे, फाड म्हणलं, आणि एक लंगोटा लाव, ती टाकून दे. तिनं काढल्या महाराजांनी पहिली ती जाळली. काय 100 पॅन पळून गेले तर काय करायचं. महाराजाची आशा झालं. आणि झालं संध्याकाळी. मग ह्याला भूक तर सारखी लागतेली. 7:30-8 वाजले. महाराज म्हणला भूक लागली मला. काय अडचण नाही बाळ म्हणले. त्या कोपऱ्याला 4 लाडू लाडू भूक लागली आणि लाडू बायकोने कधीच दिले नाही म्हणले. तिथं 4 आहेत, 2 तुला घे, 2 मला दे. पळसाच्या पानात लपत झाडून ठेवते म्हटले. तरी पळत गेलं, बघितलं वास आला भासदिशी. कडुलिंबाच्या पाल्याचं करून ठेवलेले 4 लाडू होते. योग्यच अन्न आहे ते काय चमचमीत डालडा मार्के चवयासाठी त्यातला काय काय होते. आमची सगळी जेवणे डालडा मार्केशिवाय वितच नाही. आणि काय असते ते चौकोनी असते ते गाईच्या दुधाचं पनीर मार्के, त्याशिवाय चवचित नाही. हां, असं ते चांगली गोष्ट आहे.
तर ते दोंदे काय भक्ती दोंदे नाचे काय ते महाराजांचं दोंदील जे वाढायला आले ते का परगावचं सगळ्या गोड गोड खाऊन आणि दोंदे भक्ती दोंदे वाढायला आले ते हरकत नाही. हे वास घेतल्याबरोबर याला सनक डोक्यात गेली. आणून दोन दिलं महाराजाच्या हातात. महाराजांनी घेतल्या चार चार चावलं रिकाम झाला. त्याचं अन्न आहे ते. हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत वारकरी नव्हे, तोपर्यंत भाविक नव्हे. हे अजून जर कळत असेल घरात आणि हे जर उदाहरणार्थ तिथं जात असेल उलटं लक्षात यायचं, त्याला प्रपंच पण म्हणत नाहीत. परमार्थ तर नाहीच नाही आहे लक्षात यायचं. महादोष आहे याच्यामध्ये. लय खरू खारट वाटत असलं तर शिजून खाऊन बघा. त्या रोज शिजवण्यामध्ये काय हाल आहे ते तिनंच करावं. कधीतरी ते ह्या गोष्टी करून पहा. ती वेगळी नाही आहे. आत्मस्वरूपाकडून आपण सगळे एकच आहोत. तुमच्या माझ्या सोयीसाठी फक्त केलेली सोय आहे ती. आधी मायाच फक्त आलेली आहे लक्षात यायचं. दुसरं कोण नाही तिथं. ब्रह्म तेथे माया बरं का. हां, दोन्ही वेगळे नाही आहे ते. सुखाची सोय आहे ती आहे म्हणून हा बाबा सुंदर ते ध्यान दिसला. माया वजा केली असते तर तुमचं ब्रह्म सांगायचं होतं. कोणी सांगा कुणाला, काय दाखवायचं होतं कुणाला. एवढा उपकार आहे तिचा. असू दे रामकृष्णारी. आता गुरुजींनी खाल्यामुळे ह्याला खाण्याशिवाय पर्यायला नाही. कसा तर तोंडाला लावला. ते जरासं कडू लागलं ते गुरुजी डोळे झाकतो पण ह्याने एक 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 बाजूला टाकलं. गुरुजी म्हणले मी जरा समाधी लावतो. म्हणलं बरं झालं. गुरुजीने डोळे झाकले की याने डोम टोकली. आता गलीतनं जाऊ तर लंगोट्या पडद्यान मागं गेला. अगं बायको दारुगड, अगं बायको दारुगड. म्हटली कोण? मी तुझा नवरा. 4 वाजता संध्याची घेतला गेला. म्हटली 7 तास झालं. माझा नवरा येईल कसा? आला असता तर पुढल्या दारानं आला असता. नवरा माझा मागल्या दारानं कसा? चोर आहे भाड्या. आला असता चपलीन ठोकीन. आला असता निघून जा. कारण तिला एक संधीच मिळाली ती ना. आतापर्यंत सगळं उठं काढायचं होतं आणि ही भाषा आल्याशिवाय ते सुद्धा येणार नव्हतं. बोलता सोपे वाटे करणे करता टिरकापे नव्हे वैराग्य सोपारे. हे जे वैराग्य आहे हे बोलण्याच्या गोष्टी नाही आहेत, ते जगण्याच्या गोष्टी आहेत. पण वैराग्य प्राप्त झाल्यानंतर काय होत असेल तर स्वरूपाकडे ओळख होण्याकडे जातं. ईश्वर कृपा होते. ईश्वर कृपेनं गुरुकृपा होते. गुरुकडे जाऊन काहीतरी शास्त्रचिंतन ऐकायला मिळतं आणि मग आपल्याला आपली एक ओळख होत जाऊन हळूहळू आपली ओळख ही निरपेक्ष अवस्थेकडे जायला लागते. आणि हे व्हायचं असेल, हे झाल्याशिवाय आपल्याला बंधन टाकता येत नाहीत. म्हणून देव आशा टाकोनी आशा पाश टाकल्याशिवाय बंधनातून मुक्त होता येत नाही असे शास्त्र आहे. बंधन जीवाला कळतं काय कळत नाही. 2 प्रकार सांगितलेत. ज्यांना बंधन कळलं ते निश्चयानं वाटचाल करीत राहिले ते मुक्त झाले. आणि जीवाला बंधन कळतच नाही, उलट तो बंधालाच आपलं सुख मानतो. त्याचे 1-2 दृष्टांत शास्त्रानं तुमच्याकडनं ऐकलेले फक्त तुम्हाला सांगतो. उच्चिष्टच आहे तुमचं. आता संतांची उच्चिष्ट बोलून काय बोलणार. मी अलीकडचं आहे. पूर्वीचे ते मी जुनी असं उच्चिष्ट असल्यामुळं की तुरुंगामध्ये जन्मठेप झालेली मंडळी असतात. त्यांना मध्ये तोपर्यंत तिथं ठेवायचं असतं. मग उपयोग काय यांचा? परत जे आत अटक दुसरे केलेले आहेत ते खतरनाक असतात. त्यांच्याजवळ सामान्य माणसं जायला भ्या वाटते. म्हणून मग अशा खतरनाक लोकांना वॉर्ड बॉय म्हणून अधिकारी म्हणून नेमतात बरं का. ती तुम्ही पाहिजे. आता बसून काय मग त्यांनाही वेळ जात नाही. ती आपली प्रत्येकाला सळवाग रिपोर्ट करीन बघ. बाहेर जाणार नाहीस. शिव जाणार आहे बाहेर. इथनं बाहेर पडणार नाही. ती दिसायला काय सांगतोय बाहेर जाणार नाहीस बघ. रिपोर्ट माझ्या हातात आहे. जीवाला बंधच कळत नाही. एकदा राजानं ते तुरुंग पाहिला. काय दया उत्पन्न झाली. राजा खरं तर कठोर असावा लागतो बरं का. दयाळू अहंगाई फार कमी लागतं. कठोरता त्याच्याकडे जास्त असेल तर राज्य टिकतं. न्यायनिष्ठुरता असली पाहिजे. न्यायनिष्ठुरता असली पाहिजे. नुसता न्याय असून चालत नाही बरं का. त्याशिवाय ते होत नाही. त्या दिवशी राजानं ते तुरुंग पाहिला. त्या दाढ्या वाढलेल्या, कपडे घाण, वास, ते एकेका 5 राहायची तिथं धादा कोंबलेली ती, त्यांचा दंगा आणि कळवळ आला. एक माणूस पण आपल्यात असतं. कधी ना कशाचा तरी आपल्याला कळवळ येतो बरं का. अत्यंत दुष्ट माणसाला आपल्या सवंगड्याचा कळवळ येतो अतिरेक्यांना. त्यांच्या एकाला मारून चालत नाही. ती 100 मारतात. कळवळ्या पुढचीच मारतात. माझा मारला काय दाखवतो तुम्हाला. तसा ते कळवळ असतो तसा. आणि राजानं सांगितलं हे मनुष्यपणाच्या पलीकडचं आहे. सोडा सगळ्यांना. आता हे भावनिक जरी खरं झालं तरी कार्यकारी राजा प्रधान जे असतो त्याला निस्तर लागतं. नावाचा राजा वेगळा आणि कार्यकारी राजा वेगळा. म्हणून अध्यक्ष नुसता अध्यक्ष असतो.
कार्याध्यक्ष हा श्रेष्ठ आहे त्यातला, लक्षात यायचं. आणि प्रधानजी म्हटले आता राजाचं म्हणणं मोडून चालणार नाही ना पुन्हा प्रजेसमोर, सगळ्यासमोर बोलल्यामुळं हे भान नेहमी कळलं पाहिजे आपल्याला संसारात सुद्धा. कुणाचं ते पॉर आहे, आपलं पॉर सांगते म्हणून त्याचा लावलीच हिरबोड करून चालणार नाही. ते गोडी गुलाबीने घेऊन पहा, तीच तुम्हाला उत्तरार्धामध्ये वंदनीय मानतील. हीच मुक्ती आहे. इथं मुक्त झाला की बास, तुम्हाला म्हातारपणा त्यांनी तळहातात सांभाळावं, याच्याबद्दल मुक्तपण आहे. पण त्यासाठी सगळा व्यवहार या अंगानं करावा लागेल. प्रधानजी म्हणले राजा महाराज तुम्ही म्हणला तुमची आज्ञाप्रमाण आहे, कारण ईश्वराचा शब्द, माणसातला राजा हा ईश्वर आहे, तो वाया जाऊन चालत नाही, त्याला काहीतरी वजन आहे, ते फुका येत नाही आतून. ते बोलले ठीक आहे, पण असं करूया, आज तुमचा वाढदिवस आहे, त्यामुळे कुणाला जे आहे ते आपण त्याला देऊया. सगळे जाणार असतील तर जाऊ देत, आमचं काही म्हणणं नाही, पण त्यांना जायचं काय बघूया ना पहिल्यांदा अगोदर. आणि म्हणून त्यांनी जाहीर केलं आज राजांचा वाढदिवस आहे आणि ज्याला कुणाला काय हवं असेल ते दिलं जाईल, तुम्ही यादी काढा. आणि अर्ध्या तासानं एकाकडं सगळ्यांना सुरू केलं. हां चला काय पाहिजे तुम्हाला? ते म्हणले डास लय झाल्यात, मच्छरदाणी पाहिजे, खोलीत जागा नाही आहे. दुसऱ्यात खोलीतल्यानं काय मागितलं? कपडे अंगावर अजिबात चांगले नाहीत, वाढदिवस होता माझा काल, घाण कपड्यावर गाठला आहे, सगळ्यांनी कपडे पाहिजेत. तिसऱ्या गाडीने काय सांगितलं? झोपायला चांगल्या तक्त्या नाही आहेत, गाद्या बिद्या द्या जरा. सगळ्यात एक शेवटी राहिला, हे नेहमी दृष्टांत छान सांगितला जातो. सगळ्यात शेवटी एक राहिला. ते मला खरंच तुम्ही देणार आहात का? होय, तर मला इथनं तेवढं मुक्त करा. आता मला सांगा, हे जे शेवटच्याला कळलं तर अगोदरच्यांना कळायला हवं होतं की नव्हतं? शब्द तेच होते ना. मग किती कीर्तन ऐकल्यानंतर बंद कळेल असं वाटतं तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल शब्द तेच असतात, परोक्षच असतात, पण गुरुच्या मुखातून, दिव्य अधिकारी पुरुषाच्या मुखातून ज्यावेळी आत जातात ना, तो अधिकाऱ्याचा शब्द असतो. सोमवारी पाणी बंद तर बंदच, अधिकाऱ्याचा शब्द आहे तो, येरागाबाळ्याचा नाही आहे. तसा दिव्य पुरुषाच्या तो वाणीतून जेव्हा एखादा शब्द बाहेर पडतो तो योग्य ठिकाणी पोहोचतोच, तसा अधिकार असायला हवा. बंद कळून, म्हणजे आता ही मूर्ख होती सगळी सांगितलेली, ही बंद कळून सुद्धा निश्चयानं सामोरे जाणारी मुक्त झालेले आहेत. आणि म्हणून एक संतांचे त्या समर्थांचं ते चरण आहे करुणाष्टकामध्ये, निर्भय ओ निशंक ओ म्हणारे प्रचंड स्वामी बळ तुझ्या पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ते शक्य करतील स्वामी. स्वामी म्हणजे हा जगाचा मालक असलेला तो हरिहरांचेच अवतार आहे. स्वामी समर्थ म्हणजे समर्थच आहे, ते हा समर्थ पण आहे, स्वामी पण आहे. तुमच्या आमच्या भल्यासाठी हा बाबा एक वेळ देत नाही, प्रारब्धाशिवाय देत नाही, पण त्यांनी द्यासाठीच. मला खरंच सांगावं प्रामाणिकपणे, ज्यांच्या गाडीच्या मागणे पुढे 4 चाकी झालेली आहे बघा, भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी, हे जर वाक्य समर्थांचं नसतं तर कुणी समर्थांचं ते टॅचू काढला असता असं वाटतं तुम्हाला? काहीतरी तोंडाला दिल्याशिवाय ती नाही कोण पूजत, सदाची पूजनीयता नाही, अशा आहे. का सांगितले महाराजांनी? मी पाठीचे भिवू नकोस असं ते रामकृष्ण आली. विचार करणारी गोष्ट आहे, आपल्या अंगातला असणारं रक्त किती श्रेष्ठ दर्जाचं आहे. आणि वारकऱ्याचं हे पहिलं लक्षण आहे. 26 गुणातला पहिलाच अभय शब्द आहे, पहिला पाय. आणि दुसरा निसंशय असायला पाहिजे बरं का. संशय कशाचा येता कामाने त्याचं नाव वारकरी आहे, त्याला भाविक म्हटलेलं आहे. हे सद्गुण येत असतील तर तो भाविक होतो, सद्गुणाच्या वाटेवर चालतो तो भाविक होतो. किती खतरनाक गोष्ट आहे पहा, एवढं सोपं नाही आहे. भाविक होणं, वारकरी होणं आणि हे भक्त होणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. बाह्य सोंगाने कुणाला भक्त होता येत नाही. भक्त होण्यासाठी अंतःकरण चिरून अर्पण करावं लागतं. छत्रपतींचे राजे महाराजे शहाजीराजे कुणाकडे होते? निजामशाहकडे सरंजामून होते. आणि वयाच्या 16व्या वर्षी पहिला किल्ला घेतला निजामांचाच. कुणाचा घेतला? निजामांचा. आता निजामाला ज्यावेळी कळलं की आपल्या एका सरदाराच्या पोरानं माझंच घर बळकावलंय, किल्ला ताब्यात घेतलाय, काय झालं असतं? आम्ही आमचा बा कुणाच्या ताब्यात असताना ही कृत्य केलं असतं का? वाटतंय का तुम्हाला? आम्हाला पहिल्यांदा भ्या वाटलं असतं आणि मग बाला सोडील कसा संशय आला असता. बरं का, लक्षात द्यायचं. काहीतरी सारवासावर केली. दुसरा किल्ला घेतला त्याचाच, निजामाचाच. तिसरा किल्ला घेतला, याला म्हणायचं निर्भय हो निशंक व म्हणारे. माझा बाप तिथं आहे, त्याचं कोणत्याही क्षणी मुंडकं उडू शकतं ना, तो कायमचा कैदेत जातो. याला होणं निर्भय होणं आणि निश्चय संशय म्हणायचं. आणि म्हणून स्वराज्य उभा राहिलं. छत्रपती शिवाजी महाराज की, हे रक्त आहे मराठ्याचं.
हे ते उळवळतं याचं कारण का, याचे 2 पाय निसंशय निर्भयाचे आहेत, लक्षात द्यायचं. त्याचं नाव वारकरी होणं, त्याचं नाव समर्थ होणं, त्याचं नाव भक्त होणं आहे. आणि हे ज्या दिवशी जमतं त्यांनी हे करून दाखवलेलं आहे. म्हणून बंधनाचा तुडुपासा तुटतो. हे बंधन तुटणार नाही अशातलं आहे. हे जन्माला आलेलं नाही, हे खोटं आहे बंधन. खरं एकच आहे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या. या जगताचं बंधन आपल्यावरती पडलेलं आहे. हे बंधन तोडायचं असेल तर आपल्याला आशारहित निरपेक्षाचा मार्ग फक्त इथेच येतो, तो परमार्थात आहे, संसारात नाही असं समजू नका. निष्काम कर्तव्य करत राहिला, मागापासून जीव तोडून सांगतोय. त्याच बायका पोराशी जरी मी करतेपणा माझ्याकडे न घेता जर आपण संसार केला, तोच परमार्थ ठरतो, वेगळा परमार्थ. तुम्हाला दाड्या मिशा राखून लांब जावं लागत नाही, तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही. उलट ज्याचे आईवडील जिवंत आहेत त्याने कुठल्या तीर्थयात्रा करायच्या नाही आहेत. शास्त्राचा आदेश आहे, माऊलीचा आदेश आहे, भगवद्गीतेचा आदेश आहे. ती साक्षात पांडुरंग विठ्ठल आहेत. कोण करतं हो? बोलाचीच कडी, बोलाचाच भात आहे आमचा परमार्थ हा. सांगणाऱ्याने तसंच वागायचं जसं जग वागते तसं. आणि वर म्हणायचं आमचं का चांगलं विना. आज चांगलं व्हायला बरोबर काय होतं तेवढं चांगलं होईल सांगा बघूया. 2 आणि 2 4च व्हायला पाहिजे. एक दिवस 2 आणि 1 करून 4 कसं होईल सांगा बघूया. 1 नंबर चुकला तर चालेल का त्याच्यामध्ये? नाही ना, नाही लागत लक्ष द्यायचं. तेव्हा काय करायला पाहिजे? एक परमार्थात आला, वारकरी संप्रदायाकडे आला, विवेकाकडे आला, नाम संप्रदायाकडे आला, सेवेकडे आलात. मग प्रपंचात असा नाही ते परमार्थात असा. निष्कामतेने सेवाभावानं, सेवा हा दारवंट आहे. सगळ्या साधण्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ काय असेल तर अन्यान्य भावानं शरण जाणतो. मुलगा असू दे नाही तर आणि कोण असू दे. तिथे आत्मस्वरूपाकडून पहा, वयाकडून कशाला पाहता मी जन्माला घातले म्हणून. तू जन्माला घालणारा कोण आहेस? आईबाप मुलाला जन्म घालतात? सगळ्यासनी झाली असती. प्रारब्ध पोटाला आले. तुमचा माझा जन्म तरी कशाने झालेला आहे? प्रारब्धापोटी जन्म झालेला आहे. मृत्यू कशाने होणार आहे? प्रारब्ध जसं लिहिले तसं होणार आहे. पण हे चुकवता येतं, चुकवता येत नाही असं समजू नका. शरीर सुखाचे घोसले, शरीर उत्तम चांगले, तैसे येणीची शरीरे शरीर शरीर. हे शरीर जर या विवेक वैराग्याच्या मार्गावर जर अवलंबलं आणि घरात बसून सगळं करा, पण करत असताना हे मी करतो हे नाही. जे काय वाईट घडतं, कमरेत लाज जरी बायकोन गाठली की देवाची इच्छा होती, अजून मला लागते, अजून लागते, याचा अर्थ मला मन आहे. ज्या दिवशी निर्मम व्हाल तोच परमार्थ, तिथंच आहे, तो तिथंच परमार्थ. वाह 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 वाह.
नाही त्याची घेता श्री होईल दुरी नाही त्याची घेता शिरी नाही त्याची घेता शिरी नाही त्याची नाही त्याची घेता श्री नाही त्याची घेता श्री बंधनाचा तोडू फासा एवढा सोपा वेगळा देव बंधनाचा तोडू फासा देव आशा टाकोनी नाही त्याची घेता श्री होईल दुरी निजपंथ बंधन कळणं गरजेचं आहे बंधन कळलं तर ते आपल्याला टाकता येईल बंधनच कळली नाही तर आता ती बंधनं थोडी नाहीत आशापाश सथेबद्ध्या शेकडोनं ती बंधनं आलेली आहेत हां देह हा बंधनच आहे ह्यात अडकलं आहे ना म्हणून याची देही याची डोळा भोगी जे ह्यात भोगायचं आहे शोधायचं आहे कशासाठी हे सुद्धा बंधनच आहे बरं हे काय काय 4-5 आहेत किती आहेत किती आहे ती काय माहीत नाही वाटतं किती आहे ती शास्त्राला त्रिपुटीकडे जाऊ त्रिपुटी स्थूल सूक्ष्म आणि कारण आता स्थूल शरीर हे बंधनच आहे सूक्ष्म शरीर हे सुद्धा बंधनच आहे आणि सुषुप्ती हे तर काय बंधन नाही आहे या तिन्हीतून मुक्त व्हावं तरी अडचण नाही बारकाय काय हे याला तहानभूक लागते याला सगळ्या व्याधी आदिव्याधी आहेत हेच तर खरं प्रपंच उभा करतंय स्थूल देह म्हणून प्रपंच उभा केला सूक्ष्म देहानं केला का स्थूल देहानं उभा केला भोगाच्या दृष्टीनं पाहिलं तर सूक्ष्म देहानं सगळा बंध उभा केलेला आहे मग हेच शरीर हेच 3 देह संतान असताना त्यांना बंधन का नाही आहे तर ते स्वरूपाच्या ठिकाणी जागे असतात आपण स्वरूपाच्या ठिकाणी जागरत नाही आपण आशेच्या ठिकाणी जागा आहोत याला जगवायसाठी काय पाहिजे ते करू जरासा वेळ होऊन चालत नाही चहाला जरासा वेळ होऊन चालत नाही फराळाला हे शरीराच्या गरजा वाढवलेत आपण त्यात अडकून बसलोय बरं जे सूक्ष्मदेह आहे ते पापपुण्य संचित क्रिया करून ते सुद्धा बंधनात टाकलेलं आहे त्यानं ते तर अजिबात सोडत नाही पुनरपी जननासाठी तेच घेऊन जातं परत अज्ञान घनसुषुप्ती असल्यामुळे ते कळत नाही आहे बरं आता गुणाकडे जावं तरी तमोगुण बंधनच आहे रजोगुण बंधन आहे आणि शुद्ध सात्विक गुण बंधन नाही आहे सात्विक झाला का आणि शुद्ध सात्विक झाला तर बंधन नाही आहे भरत राजा कशानं अडकला सात्विकांना ऐकला का शुद्ध सात्विकांना अडकला जोपर्यंत तुम्ही गुणातीत होत नाही तोपर्यंत मुक्त होणं शक्यच नाही आहे संत का मुक्त झाले तर ते गुणातीत होत गेले निरपेक्ष होत गेले गुणातीत होत गेले विवेक वैरागाच्या अंगानं चिंतन करत गेले मनावरती संस्कार केला शास्त्रचिंतन केलं सादृश्याचं ज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान आकलन करून घेतलं त्यांनी बंधन म्हणजे काय अज्ञान म्हणजे काय जाणून घेतलं म्हणून ते जागे होते नुसते जागे नव्हते तुम्हा आम्हाला सुद्धा मार्गदर्शन केले बरं का उठा जागे व्हा रे आता आपण जागा आहोत का पहा आपण आता झोपलोय का जागा आहोत आता काय आहोत आपण स्वरूपाच्या ठिकाणी जागा आहोत का अज्ञानाच्या ठिकाणी जागा आहोत झोपेतनं जागा होता येईल अज्ञान झोपेतनं जागा कसं व्हायचं तेवढं सांगा ते सोपं आहे का म्हणून उठा जागेवाले ते कुठं जागा व्हायला सांगितलंय तू जिथं आहेस तिथं जागा हो तुला जे जागा होणं वाटतं ते अज्ञान रूपी आहे म्हणून बंद गळ्यात पडला आहे तिन्ही अवस्था सुद्धा बंदच आहेत
जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती हे बंदच आहेत. हे सगळे बंद घालवायचे झाले तर काय करावं लागेल? तिन्ही अवस्थेत जगत असताना जोपर्यंत तुम्ही परमार्थ अंगाला येत नाही, अनुसंधान बांधत नाही, नामस्मरण करत नाही, सेवा करत नाही, यातलं सगळ्यात सोपं काय असेल तर सेवा हा दारवंटा. सगळ्यात हे बाकीचं जमो न जमो. खरं तर दान आपल्याला जमणं शक्य नाही, ध्यान आपल्याला जमणं शक्य नाही, जप आपल्याला जमणं शक्य नाही. शक्य आहे एकच की फक्त साष्टांग लोटांगण घालणं एक सगळ्यात सोपं आणि सर्वश्रेष्ठ आहे. पण तिथंच नेमका देह वाकत नाही, तिथंच नेमका देह वाकत नाही. दंडोत स्वामी तिथंच वाकले, नुसते वाकले नाही, एका नमस्कारानं गाढव जीवन झालं. ही ताकद आहे त्या वाकण्याची, अनन्य होण्याची, अनन्य होण्याची बरं का. बंद तिथंच जातो, मुक्तच ते नुसता मुक्त नाही, ते दुसऱ्याला मुक्त करतात असे मुक्त झालेले. तुकाराम तुकाराम मुक्तच ते, परत जन्म मरणाला नाही आहे, लक्षात द्यायचं, परत जन्माला नाही आहे. ही ताकद आहे मुक्त झालेल्यांचं. जरी नाम घेतलं तर म्हणून चिंतन का करायचं, नामस्मरण करायचं, त्यांच्या मुखामध्ये नाम यावं, त्या पुंडलिकांचं नाव यावं, निवृत्ती ज्ञानेश्वर जे जे होऊन गेले त्या ईश्वर तत्वाचं नाव यावं, संतांची नावं यावीत, गुरुचं अनन्य स्मरण व्हावं. आणि त्या स्मरणानं विवेक वैराग्य जागं होतं, चिंतन होत जातं, वाचावंसं वाटतं. बसण्यापेक्षा झोपण्यापेक्षा काहीतरी वाचावं, जरा महाराजाला एखाद्या फोन हे असं कसं तसं विचारावंसं वाटणं, ह्या पायऱ्या आहेत निरपेक्ष होण्याकडच्या जाण्याच्या. पण ह्या किती जरी करत गेलो तरी हे पाश मात्र सहसा सोडत नाहीत. त्यानं देवादिकांना सोडले नाही, ब्रह्मा विष्णू महेशाला सोडलं नाहीत. आशा उपजली अनंताशी. आता तिथं तर लिमिट संपलं. मग एवढं निमित्त कोण आम्हाला कसं झेपलं असं असा उपाय शोधू नका, ही पळवाट शोधू नका, असं नाही आहे. हे संतांना जमणं, हे गुरुला आणि सत्शास्त्राला जमतं, नाही ब्रह्मा विष्णूला जमते, ईश्वराला नाही जमते. हे आम्ही करावं, तो बांधील आहे मायेला. आम्ही जरी या सगळ्या बंधनांना 1000 बंधनं असली तरी काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही गोसावी व्हावं, हा अधिकार आहे आपल्याला. हे होत नाही सांगू नका, त्यांना नाही जमायचं ते. म्हणून संतांनी आपल्याला मार्ग दाखवून गेले. बाबा रे आशा टाकता येते, सगळं टाकता येतं, का अडचण नाही आहे. जगून दाखवले त्यांनी या पद्धतीनं. पण आपल्या आशाच जात नाहीत. पहिली आशा आहे मायापाश बरं का. पहिला मायापाश देवादिकांना सुटला नाही. ब्रह्मा विष्णू महेशांचं चरित्र पहा, एडका मदनमध्ये आधी दिलेली आहे. वाचले की त्रास होतो बरं का, होतो फार त्रास, वाईट वाटतं. पण संतांच्याकडे बघितलं की आधार वाटतो का, हाय कुठं तरी एक आधार आहे जगायला, काय अडचण नाही आहे. जर ह्यांचीही फजिती होत असेल मायेकडून तर आमचं काय यायचं. अजन्म ब्रह्मचारी असलेला आणि नित्य जागा असलेला नारद मुनी पराशर आणि मत्स्यगंधेचं नुसतं मैथुन्य पाहिलं तर कामवासना उत्पन्न झाली. मायाची ताकद पाहिली. त्याला अवतराला येताना शुद्ध मायाचा सहाय्य घ्यावं लागलं, इतकी ताकद आहे मायेमध्ये. शुद्ध असली तरी काय झालं, ईश्वराला जन्माला घातला आणि लीला करायला लावल्या, नाचिवलं असं. माया बारकी आहे का ती? कुणाकडे? दुसऱ्यांच्याकडे, संतांच्याकडे नाही, श्रीगुरूकडे नाही, ती सत्शास्त्राकडे नाही आहे, भक्ताकडे नाही आहे. हा भक्ताचा आहे. देवाहुनी बळी आम्ही, ये गबाण्याचे काम नाही ते. कामा तू रामना महिमला राजा. रुक्मिणी मातेकडे जाऊन म्हणला नारद, केवढी मायेची ताकद आहे, माझ्यासंग लगीन करायला लागेल. रुक्मिणी माते लक्षात आलं, पोर बिघाडले कामामुळं, माझं पोर चांगलंच आहे, जे खायची व्यंकटी सांडोत. हां, खळवृत्ती मुलामध्ये निर्पन्न झाली, ते आईलाच कळावं. आणि ती आई म्हणली रुक्मिणी माते, ठीक आहे बाळा, करूया तुझं आणि माझं लगीन करूया. पण लग्ना अगोदर मांडवात आंघोळ घालतात माहिती आहेत का तुला? तर हो म्हटला, बऱ्याच जणांच्या बघितल्या. मग तू मी आंघोळ करायला मुनीला जाऊया चल. आणि मग रुक्मिणी माता नारदाला घेऊन यमुनेला गेली आणि तू डुबकी मार म्हणले आणि आपण गुप्त झाल्या. आणि आपलं संपूर्ण सौंदर्य ऐश्वर होतं ते त्याच्यात गाठलं. हाल माहिती आहे सगळ्यांना, करोडो वेळा आपण हा दृष्टांत ऐकलेला आहे. तिथल्या हजारो कोळ्यांनी तिची जी फजिती केली. आणि मग पाहिजे होतं ना, बायको पाहिजे होती ना, नुसती बायको केली की मग काय येतं, पोरं येतात, संसार येतो. प्रत्येक पायरीला 2-2 पोरं होती आणि एका दिवसात 60 पोरं झाली. निदान हे वर्षाने एक होतंय. मायापास सहजासहजी सुटणारा नाही. पण विवेक वैरागाच्या अंगाने जे झालेले आहेत त्यांचा सुटलेला हा पुरावा आहे. ब्रह्मपाश बरं का. ब्रह्मपाश हा अत्यंत सर्वश्रेष्ठ एक शेवटचा आहे तो. पण ब्रह्मपाश हे शस्त्र म्हणून वापरलं तर मात्र त्याच्या पलीकडे शस्त्र नाही आहे. रामायणामध्ये ज्यावेळी हनुमंतराय गेले होते
बाग जाळायला वगैरे त्या दरम्यानच्या काळात अक्षय म्हणजे न मरणारा मुलगासुद्धा रावणाचा मारला त्यावेळी हनुमंतरायाने. आणि इंद्रियांचा विजय मिळवलेला जो मरू शकत नाही असा इंद्रजीतसुद्धा त्याला घाम फुटला त्यावेळी रावणाला चिंता पडली. आणि मग रावणानं सांगितलं त्याच्यावर ब्रह्मास्त्र टाक, ब्रह्मपाश टाक. आणि शेवटी मग हनुमंतरायांना ग बांधून घ्यावं लागलं. नुसतं बांधून नाही घ्यावं लागलं, शत्रूच्या दारात जाऊन दिनपणे उभा राहिलं. ही ब्रह्मपाशाची ताकद आहे, लक्षात द्यायची. कर्मपाश हा तर कुणाला चुकलेला नाही आहे. कर्मणो गहनागती हा अगा कर्मी जे उरावे तै तै तिही त्यालाच, दुसऱ्याला नाही यातलं काय. सुख दुःखा पळा यावे आणि भोगावया यावे देहा एका कर्मे दशरथे मेला. जरी ईश्वराला कर्म बाधत नाही असा जरी व्यवहार सांगितला असता तर गुणलीलाच्या अंगानं, लीला अंगानं त्याला कर्म करावंच लागतं. कारण व्यवहार चालवायचा आहे. व्यवहाराच्या अंगानं जरी त्यांना त्या कृत्या बाधित होत नसल्या तरी दशरथाला 4 देवांचा बाप होता, बारक्यांचा नव्हता, लक्ष द्यायचं. 4 देव पोटी जन्माला आले होते. कर्मानं मेला दशरथ. कुणामुळे मेला? देवाचा बाप. ज्या देवाचं प्रभू रामचंद्राचं नाव घेतल्यानं आज सगळं जग मुक्त होतं त्याचा बाप मेला. शास्त्र म्हणतं, माऊलीचाच अभंग आहे, पहिलेच द्रुपद आहे ते. कशाने मेला? कर्माने मेला. कर्मपाश आहे बरं का. हां, आंधळ्या आईबापाचा श्रावण बाळ मारला म्हणून त्याला मरावं लागलं. ते टाचा घासून मेले म्हणून हे टाचा घासून मेला. चौपुत्र दशरथा मरण समही एकही नव्हता. काय होता? हा कर्माचं फळ आहे. कर्मे राम वनवासी झाला. एका अवतारामध्ये प्रभू रामचंद्र म्हणजे नाव पुढं आहे, पण अवतारामध्ये ब्रह्म अवतारामध्ये एका भक्ताला वनवास भोगायला लावला. कुणी? देवानं, रामाने अगोदरच्या हरी अवतारामध्ये. आणि मग त्यावेळी नारदाने दिलेला शाप आहे, तुला सुद्धा वनवास भोगावा लागेल. देवाला वनवास हा कर्म लिलेनं भोगावा लागला. आणि एक नेहमी प्रश्न विचारतोय, रावणाला रामाने मारलं काय कर्मानं मारलं? कुणी मारले? कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी. सीता लहान असताना तिच्या बागेमध्ये ते बुलबुल पक्षी वाल्मिकीच्या आश्रमातले आलते आणि ते राम सीतेची कथा सांगत होते. आता प्रत्येकाला महाराज भविष्य सांगणार म्हटलं, जर कळलं हे गिरी महाराजला भविष्य सांगतात तर मला वाटते 2-3 तास काय सुटका होईल असं वाटत. इथं झाली तर तिकडं येईल असं वाटत नाही आहे. कुणाला आवडत नाही आहे? बाबाची आरती करावी लागते काय करावं लागत नाही? सुख करता दुखरता सुंदर ते ध्यान उभे ते म्हणायला लागतंच ना. कुणाला कौतुक आवडत नाही सांगा बघ्या. आणि त्यातल्या एकाला तिनं ते जो नर होता त्याला पकडून ठेवलं आणि मला पुढची कथा सांग, पुढची कथा सांग. पण ते स्वातंत्र्य झेलणारे आणि ब्रह्मस्वरूप पक्षी जरी असले तर स्वरूपाला पोचले होते. ते म्हणले आमचा व्यवहार आहे, माझं कर्म असेल की तुझ्या हातात मी मरणं, पण तुझ्या मर्जीवरती मी सांगत बसणार नाही आहे. तुला ज्या अर्थी आशा उत्पन्न झालेली आहे ती आशा या अंगाची नाही आहे, लोभाची आहे. मी कोण या अंगानं नाही आहे, स्वस्वरूपानं जे मी कोण आहे ते कळावं असं नव्हं. काहीतरी तुला गोड गोड ऐकायचं आहे, स्वतःचं कौतुक ऐकायचं आहे. आणि हा दोष आहे म्हणून तुलासुद्धा हे भोगावं लागेल. आणि मग त्यावेळी तुलासुद्धा पतीचा वियोग होईल. त्या बायकोनं त्या मादीनं शाप दिला बघा. कर्मपाश कुणालाही चुकलेलं नाही, जीवनमुक्तालाही चुकलेला नाही. बाधित अंगानं भोगत असले तरी ते भोगावंच लागतं, त्यातनं कुणाची सुटका झालेली नाही आहे. कर्मपाश. यमपाश. आजा गेला पंजा गेला, देखत देखत नातू पंतू तोही. कोण राहिलं मागचं सांगा? आताचे कोण राहणार आहे ते सांगा? पुढे येणारे कोण राहणार आहेत? कोणच राहणार नाही. यमपास कुणालाही चुकलेला नाही. ज्यांनी देह धारण केला त्याला जावंच लागतं. पण संत गुरु आणि ईश्वर अवतरतात म्हणून त्यांना यमपास नाही आहे. जीवांना यमपास आहे, फक्त जीवांसाठी आहे. सगळे जीव मात्र एका क्षणात त्यांच्या त्यांच्या कर्मानं पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, त्या कर्मानं येतो आणि कर्मानंच मरतो. तिथं यमपास चुकलेलं नाही आहे. यमपास जीवांना चुकत नाही आहे. पुढे जाऊन सांगितलं यमपास काही योग्यांना सुद्धा चुकत नाही आहे बरं का. जरा जरी उन्ह राहिलं तरी योग्याला सुद्धा यमपास चुकत नाही आहे, लक्षात ठेवा. 14 वेळा त्यानं ब्रह्मपाशामध्ये मृत्यू येताना कळतो. सगळ्यांना कळत असतं. आता गोळा करा जरा अक्कीला सांगा येऊन बघून जा म्हणून. कळतं सगळ्यांना आता जाणार आहे. ज्या ज्यावेळी मृत्यू काळ याचा त्यावेळी ते ब्रह्मसमाधीला होऊन ब्रह्मपाशामध्ये ब्रह्मस्वरूपामध्ये आणि ते निघून काळच गेला की त्याचं काम संपलं. 14 वेळा त्यानं यमपास चुकला होता, पण भवपास चुकता आला नाही.
म्हणजे एक वेळ यमपास चुकवता येईल, संतांनी चुकून दाखवला. तैशी येण्याची शरीरे शरीरा येणे शरे किंबहुना आयर झारा. हे जर विवेक अंगाने, ह्या भक्तीच्या अंगानं, अन्वयाच्या अंगानं, अनुसंधानाच्या अंगानं वापरलं तर ते नित्यच आहे, त्याला मरणच नाही. तर जन्माचा काय संबंध येतोय? अहम ब्रह्मास्मी मी वासुदेव तत्वता इथं ओळख होऊन जाते. म्हणून इथे यमपास नाही आहे, पण भवपास आहे, तो मात्र कुणालाही चुकला नाही. यमपास त्यानं 14 वेळा चुकून दाखवला, पण भवपासासाठी मात्र श्रीगुरूंना शरण जावं लागलं. सद्गुरू वाचोनी संसारी तारक. एका सद्गुरू वाचूनी तुम्हाला सोडवणार कोण नाही आहे. शास्त्राकडे जावं लागेल. सद्गुरू गेलं की शास्त्र प्राप्त होतं. सद्गुरू प्राप्त व्हायसाठी ही भक्ती करावी लागेल, ईश्वराची भक्ती करावी लागेल. मग आपणची देव होय गुरु कुणाच्या रूपाने याचं त्याला कळतं. तुम्हाला गुरु होतात, ते तुम्हाला शास्त्र शिकवल्याशिवाय राहत नाहीत. आणि हे सगळं करत करत विवेक वैरागी झाले की आत्मकृपा आपल्याला पडते. आपली आत्मकृपा आपल्यावर होत नाही, तर वरच्या कृपेचा काही उपयोग होत नाही आहे बरं का. की क्रमानं हा भाग घडतच जातो, आपोआप घडत जातो. आणि मग काय होतं तर या कर्मपाशातून, भवपाशातून मुक्तता होता येते. आणि मुक्त स्वरूपाला पोचलेल्याने सांगितलं मी वासुदेव तत्वता अहम ब्रह्मास्मी. ते कोण आहे तर मी कोण आहे तर मी ब्रह्मस्वरूपाचा आहे. नित्य स्वरूपानं त्याचं स्मरणसुद्धा असतं. सोहम ब्रह्म, ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे. पण तिकडं आपलं लक्ष नाही आहे. बायकोचे शब्द कानात जातात, पण गुरुचे शब्द कानात जात नाहीत. जगताचे शब्द कानात जातात व्यवहाराचे, पण शास्त्राचे शब्द कानात जात नाहीत. आपल्याजवळच आपला आत्मा हाच गुरु आहे. तो नित्य सांगतो तू कोण आहेस, सोहम ब्रह्म, पण ते आत गेलेलं नाही. हे कधीतरी आत जावं म्हणून हा परमार्थ करायचा बरं का. या अंगानं ते विवेक वैराग्य जागं होतं. कर्मपाश झाला, भवपाश झाला, आता अहमपाश आहे बरं का. अहम हा फारच दमवणारा, सर्वांनाच दमवणारा आहे. वैरागी पुरुषांना सुद्धा सोडलेलं नाही बरं का अहंकारानं. नवल अहंकाराचे गोटी विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी. त्याला कळतं विशेष कोण आहे ते. ते विशेषाच्याच नादा लागतं. त्याला सुद्धा कळतं कुणाच्या मागं जावं ते. सज्ञानाच्या झोबेकंठी ज्ञान होऊन उपयोगाचं नाही. ज्ञान झालं तर ज्ञानोत्तर भक्ती घडत असेल तर ज्ञानी याचा होता. ज्ञानी नुसता नव्हे, ज्ञानी या शब्दाचा अर्थ ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञान गुळुनी गावा गोविंदयुगा. इथं जो आलेला आहे तो चौथा माझा सांगितलेला आहे. सर्व प्रकारचं ज्ञान प्रत्येक क्षेत्रातलं असतं. इंजिनियर गेले की तो म्हणतो बोलायचं नाही, इंजिनियर मी आहे. हे कसं बांध, तुला फक्त पैसे सांग, 5 लाख काय 10 लाख बांधायचं कसं. हे असं मी झालं ना की इसकाटलं बघा ते अहमपास. अभिमान लागे शुका, बारक्याची गोष्ट आहे ही शेवटची मर्यादा झाली. काय ऐकलं तर फक्त तुमच्या त्याच्यात काम नाही, तो एवढंच ऐकलं होतं. ते काम म्हणजे काय माहीत नव्हतं. काय माहीत होतं, अरे हे काम शब्द कानावर गेला तर काम उत्पन्न झाला. आणि आम्ही कामाशिवाय जगतच नाही. आमच्या दानी मनी जागृती स्वप्न सुश्रुती कामाशिवाय काय आहे हो आमच्या कामात. एक कीर्तन परिषद चुकली त्या गावातली 4 वर्ष झाली की ही काय भानगड. येत आमचं काय नावच नाही तुमच्या यादीत. आता सेवेची इच्छा असेल तर ठीक आहे, पण मेवेची इच्छा असेल तर करायचं काय. पाश होतो तो पाश होतो. तेव्हा अहम पाश भल्या भल्यानं झाला. आणि देवाला भक्ताला झालेला कणभर अहंकार चालत नाही. तो बायकापुरांची काळजी करत नाही आपल्या अवतारातल्या, पण भक्ताची काळजी करतो. माझ्या भक्ताला म्हणून इथं या चला. तुमच्या परमार्थात असो किंवा प्रपंचात असो तुमचे जी संकट येतात तो घालतो आहे की हे जरा शुद्ध व्हावं आणि यातनं मुक्त व्हावं. हा भाव ठेवा जरासा. जे घडतंय ते त्याच्या इच्छेनं घडतंय का आमच्या इच्छेनं घडतंय. हे जगत कुणाच्या इच्छेनं चाललेलं आहे, त्याच्या इच्छेनं चाललेलं आहे. चालेल शरीर कोणाच्या इच्छेनं, कोण बोलतं कोणाच्या इच्छेनं, कोण म्हणतं कोण बघतं, सगळं त्याच्या इच्छेनं चालतं. मग हे जे सगळं बायका पोरं मरावीत आजारी पडावीत हे जे चाललेलं व्यवहार आहे, एकदा कधी तर तुला ह्याचा कट्टाळा यावा ना. हा भाग ठेवत नाही तुम्ही. त्या महाराजांनी कीर्तनात असं का म्हटलं, अरे का म्हटलं, तुझं डोळे उघडावत म्हणून म्हटलं. विठ्ठल 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 कुंडली परदारी विठ्ठल. सगळ्यात शेवटी आशापास, हे तर अधिष्ठानच आहे. आशा उपजली अनंत अशी येरा गबाळ्यांचं काय घेऊन बसायचं. नीच वामनत्व आले देवाशी. देवसुद्धा आशेमुळं शुद्ध सात्विक भावसुद्धा बंद आहे बरं का. भक्ताच्या घरी जाण्याची इच्छा होत, पण हे काय बारकी गोष्ट आहे का, यात वाईट काय सांगा. पण तो शुद्ध सात्विक म्हणून गुणातीतच व्हावं लागेल.
मुक्त व्हायचं असेल, तुम्हाला आशा जायची असेल तर गुणातीत झाल्याशिवाय, निरपेक्ष झाल्याशिवाय. म्हणून जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही. ज्याच्या मनात अपेक्षाच उत्पन्न होत नाही, ती बायका पोरांच्याकडनं असो, घरादाराकडनं असो, गलीकडून असो, नाही तर आणि कुणाकडून असो, मग संसारात राहूनच प्रपंच खरा परमार्थ आहे. बाहेर कसला डोंबल्याचा प्रमाण तिथं डोंगरावर जाऊन करताय. तिथे गेले गेले ती आठवल्याशिवाय राहत नाही. बेस होती, शिवाय देत होती, कधी चहा पाणी देत होती. त्यापेक्षा तुम्ही जिथं आहात तिथं मुक्त व्हा. मुक्तीसाठी बाहेर जाऊ नका. ढोंग आहे ते, कर्मकांड आहेत आणि कर्मकांडाने आज तागत कोणी मुक्त झालेलं नाहीये. संतांनी संसार सोडला का? सोडला संसार? कुठल्या संतांनी संसार सोडला तेवढं सांगा. कुठल्या संतांनी बायको टाकून दिली? कुठल्या संतांना आपली जात टाकून दिली? कुठल्या संतांना आपलं कर्म प्रारब्धान प्राप्त झाले ते टाकून दिलं? कुठल्या संतांनी टाकलं? तुम्ही का टाका निघालाय विवेक वैराग्याला? हे टाकून प्राप्त होतं काय? टाकून परत पुन्हा एक बंधन निर्माण होतो. उलट इथे एक दिवस ह्याची लाज येईल कधीतरी, ह्याची लाताळ खाऊन खाऊन एक दिवस काय याचा तिटकारा येईल कवा तरी. जगू द्यात कशी बी, कुठे बी राहू द्यात, खरं सुखी राहू द्यात. किंबहुना सर्व सुखी. ही वासना अशी तशी येत नाहीत. बाळ छंद 22 जन्म एका जन्मातली गोष्ट नाही ती. सात्विक शुद्धावरती येऊन 22 जन्म घेतले ते एका जन्मातला शुद्ध भाव इथं होत नाही. एकदा माळगण होत नाही. मी ज्या अर्थी धन्य आम्ही जन्म आलो व दास विठोबाचे झालो, आमचं नातं त्याचं कायमचं आहे. आम्ही ह्या जन्मातले वारकरी नाही आहेत. आम्ही ह्या जन्मातले कीर्तनकार प्रवचनकार त्याची सेवेकरी नाही आहेत. प्रत्येक जन्मातला आमचा तो सखा आहे आणि धन्य आम्ही जन्म आलो होतो. धन्य तो आहे आमचं त्याचं बरोबरचं. हे धन्य नातं आहे. हे सोडायचं असेल तर का? यानं काय होतं तर नाही त्याची घेताश्री होईल दोरी निज पंत. आम्ही प्रपंचच आमच्या गळ्यात घेत चाललो आहे. मला असं म्हटलं, मला तसं म्हटलं, त्यानं तसं करावं काय, त्यानं असं करावं काय. जे पाहायला पाहिजे, जे कीर्तनाचा अभंग होता, जो दृष्टांत सांगितला होता, जे शास्त्र सांगितलं होतं ते प्रमाण चुकलं. त्याला अमुक काय ते बाधा आले, अमुक आले. शेवटी ज्याची त्याची जेवढी कुवत असेल त्या पद्धतीनं तो सांगेल, का अडचण आहे. कोण वाच्यावंशानं सांगेल, कोण लक्षांशानं सांगेल, कोण गुह्य स्वरूपानं सांगेल. पण जे असेल ते सगळा भाव असणार आहे त्याचं वर्णन करावं अशी इच्छा असते. तेव्हा जर तुम्ही इकडं नाही झाला तर ते जे नाही म्हणजे सामान्याची आहे नाहीची भाषा वेगळी आणि शास्त्राची आहे नाहीची भाषा वेगळी. शास्त्र आहे त्यालाच म्हणतं ब्रह्मसत्य जगन्मिथ्या. ब्रह्म आहे, ब्रह्मभाव आहे ते एकच. एकमेवाद्वितीयम जे आहे ते एकच आहे. नाही काय? जे आता दिसते ते नाही. जगत आहे की नाही? बोला बोला जरा. तीर्थक्षेत्र आहे, सरवडी तीर्थक्षेत्र आहे. जगत आहे की नाही? काहीच बोलू ना. काय म्हणा, मलाच कळणं काय काय जगत आहे की नाही? कारण पुढचा प्रश्न आहे, जगत दिसत नाही तर मग बायको आहे का नाही? कधी पुन्हा प्रश्न येईल ना. जगत खरं आहे की नाही म्हणावं, खोटं म्हणावं तर मग बायको खरी का खोटी इथं आली की जगत असं सांगता येईल. पण बायको खरी का खोटी म्हटली की आम्ही अडकल्याशिवाय आहे इथं. आता ती बायको काय जगा वेगळी आहे का जगत खोटं आहे म्हणायला? जगत खोटं म्हटलं त्यावेळी बायका पोरं घरदार आणि देह खोटा ठरला नाही का? पण तिथं ज्यावेळी उच्चार होतो तिथं मात्र अडकले. एवढं अडकणं बाद आहे बरं का नुसता. म्हणून म्हणतात की दुधाच्या भांड्याला लसूण सोलून जर दुधाचं भांडं खाली उतरलं तर नसल्याशिवाय राहतंय का ते? हा संघ आहे. हे भल्या भल्यानं सोडलं नाही, पण हे संतांनी सोडवावं, हे गुरुच्या आशीर्वादानं सोडावं. आणि ज्याने अन्यान्य भावानं सेवा केली ते सगळे मुक्त झालेले आहेत. प्रत्येकाचीच काय देवळं व्हायला पाहिजेत असं काही नाही बघा. देवळं झाली म्हणजे मुक्त झालं काय समजू नका. बऱ्याच जणांनी मारून मुटकून ते जे राणीचा एक पुतळा बसवला आहे, तिला माहीत होतं. एक राणी आहे की ती पोलीस राजाराम पोलीस काय कुठे आहे संगमरवरी पुतळा एका राणीचा बसवला आहे. ती वर्तन चांगलं नव्हतं, तिला माहीत होतं आपला पुतळा कोण बसविणार नाही. तिनं आपल्या देखत सगळी जोडणी करून ठेवली. ती पुतळं बसविलं, मंदिरं बांधलं म्हणजे काय देवत्वाला अशातला भाग नाही, शुद्धत्वाला असं समजू नका, पोचलंय असं समजू नका. उलट हे नवा संसारच केलेला आहे, नवा संसारच केलेला आहे. लक्षात आलं का? हे करण्यापेक्षा जे करत आहात ते निरपेक्ष भावनेनं करा. याचा करता करविता ईश्वर आहे. जे घडते ते ईश्वराच्या कृपेने घडलं म्हणा. एवढा भाव जरी ठेवला, अन्यान्य भावांना सगळ्यांना नमस्कार करत गेला तर काय होईल? तर जो निजपंथ दूर आहे तो तुम्हाला गवसल्याशिवाय राहणार नाही. खरं तर सूर्य उगवल्याला दिसावा का दिसू नये? दिसायचा राहतो का? अनुभवाला याचा राहतो का? तुम्ही स्वरूपाला पोचला तर तुम्हाला कळावं का जगाला कळावं? अजून एक शंका आहे, नुसतं जीव ब्रह्म ऐक्य व्हावं का जी जगतेश्वर ऐक्य व्हावं? काय वाटतं तुम्हाला? जीव ब्रह्म ऐक्य पहिली पायरी आहे. सागर महाराज, जीव ब्रह्म ऐक्य पहिली पायरी आहे. मी माझ्या नातात राहिलो, काय उपयोगाचा तुझा? जी जगतेश्वर ऐक्य ज्यावेळी होईल, पुरुषार्थ सिद्धीच होती घेऊन या आपल्या हाती निघाला भक्तिपंथी, त्याला जीव ब्रह्म ऐक्य म्हटलेलं आहे.
जीव जगतेश्वर आहे की म्हटलेलं आहे. मी ब्रह्म आहे कळणं हे का कौतुकाचा विषय नाही आहे, पण जगत ब्रह्म आहे, जग अवघे हे कळणं गरजेचं आहे. जे जे दृष्टी पुढे येते ते आदिरूप, आणि हे आल्यानंतरच लिहिलेलं आहे, लिहायचं म्हणून लिहिलेलं नाही आहे. आणि मग ह्याच्यात ते मूल असो, बायको असो, कुत्रा असो, गाढव असो, काही असो, ही दृष्टी यायला पाहिजे बरं का. ही दृष्टी ज्या दिवशी येईल, येणार नाही अशातला भाग नाही आहे. मग घरातल्या घुशीला औषध घालायचे की घालायचं नाही, आलेल्या सापाला काय करायचं, पिंडीवरच्या विंचवाचं काय करायचं, ते बी शास्त्राला सांगितले काय करायचं. ते तेवढंच कसं विचारता, ते सांगितलेलं वाचलं का कधी तुम्ही? ते नाही वाचलं, तेवढं फक्त विचारायला. अचूक घाव कसा घालायचा, आडवं कसं याचं, बंद कशानं गळ्यात पडेल, एवढंच वाचायचं बिचायचं का नाही, चर्चा करायची नाही. शास्त्र वाचावं, चांगलं ऐकायला जावं, आणि निरपेक्ष भावनेनं ते ऐकल्यानंतर तो जीव मुक्त झाल्याशिवाय नाही. नाहीतर मग काय, नाही त्याची घेता, नाही त्याची नातिलेची, काय तिसरं चरण, नातिलेची तुझे माझे कोण ओझ हे वागवी. आपण खोटं ओझं गळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही खोट्याला खरं जण म्हणत गेला तर ते गळ्यात पडून बंद पडल्याशिवाय राहणार नाही. नाथिलेची तुझे माझे कोण ओझे वागवी. आपण ह्या प्रवृत्तीत राहिल्याचा परिणाम काय की आपण खोट्याला म्हणजे मायेला खरं मानायला लागलो, जगत खरं मानायला लागलो. जगत खरं काय, जगताचं अधिष्ठान खरं, जगताचं अधिष्ठान खरं. जगत खरं नाही आहे, माया खरी नाही आहे, ती नाही आहे, आणि आहे ते ब्रह्म आहे. नाथिलेची, जे खोट्याला जर तुम्ही माझं म्हणायला आला आणि ते डोसक्या ओझं घेतलं तर प्याट पडल्याशिवाय राहणार नाही, रडावंच लागेल, सुटका नाही त्यातनं. आणि म्हणून एक जुना दृष्टांत सांगितलं जुन्या महाराजांचा, साखरे महाराजांचा बरं का, परमपूज्य सद्गुरू साखरे महाराजांचा दृष्टांत त्यांच्या ह्याच्यातला, की पूर्वी पायीवारी होती, रेल्वेच असायची आणि बाकी एरवी. आता पायीवारी करतात अशी लोक चालत करायची बरं का, अडचण नाही आहे. त्यात व्यापारी असायचे, दुकानदार असायचे, विक्रेते असायचे, आणि जात असताना एकमेका सहाय्य करू अवघे दर्शू. पंत काय झालं, पाणी असलं तर आपण दुसऱ्याला देतो, काय खायचं असलं तर अगोदर दुसऱ्याला देतो, मग करतो. हां, एक पोलीस नाकी त्यावेळी जकात नाकी होते. एका व्यापाऱ्याकडे 3-4 गटली होती. महाराज एक सोबत निघाले होते. महाराज जरा घेताय का, 4 पावलं घ्यावं, ओझं झाले, आता घ्यावंच लागेल, कुणी असलं तर घ्यावं लागेल. पंढरला गेल्याचं तेवढंच एक भाग्य, कुणाचं ते पिकाला आलो मी, काय वाईट नाही आहे. नाही म्हटलं तर पाप घडेल, घेतलं तर सेवा घडेल. देव माझी. आणि हिथं एक भाव लक्षात ठेवा, हे कर म्हणण्यामध्ये तो परीक्षा घेत आहे माझं, हे का तुमच्या आपल्या लक्षात येत नाही. जे मी तरी या अंगानं जगतो बाबा, मला असं म्हणजे मी कुठं स्थिर असेल तर आता मी अभिमानानं सांगतो कीर्तनात उभा राहून, मी इथं स्थिर आहे. मला बायकोनं पायताना जरी चपलीन मारला तर तिच्या मारण्यामध्ये याचा काहीतरी एक हेतू आहे, एक तिचा वीट तरी यावा, की तिच्याबद्दल वाईट वाटू नये, हा माझा भाव आहे बरं का. कुणी अपमान केला काय झालं ना तर मी या क्षणावरती नेहमी जगतो आहे, तिथं मला काय अडचण नाही आता जगण्याची. हे निदान परमार्थ केल्यानंतर इथं येऊया आपण, इथं आलो तरी बास आहे, मग काय अडचणच नाही, बंधनाचा संबंधच नाही आहे. इथं तुम्ही मुक्त झाला. घ्या म्हटलं तर त्याने घेतलं. देणाऱ्याला त्या गठड्यात काय होतं ते माहीत होतं, ते मग हळूहळू मागं राहिला, कारण पुढे नाका आलाय, पोलीस अडवलं तर मार बसेल, त्याला माहीत होतं व्यापाऱ्याला, त्याचा कायमचा धंदा होता तो. हा महाराज रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी करत गेले. नेमकं दुर्दैव म्हणा, प्रारब्ध येतं आडवं. काय महाराज काय पंढरपूरला गेलता काय, तर होय इकडे या म्हणला. हे काय आहे तर गठळं तुमचं आहे का, सांगा आता, तुमच्याच खांद्याला आहे गठलं, तुमच्या खांद्याला आहे, आमच्या खांद्याला आहे. काय विचारले पोलिसानं, हे गठलं तुमचं आहे का, काय बोलायचं आता, होय म्हटलं पाहिजे. नाही म्हणून चाललं, नाही म्हटलं तर मग याचा अर्थ दुसऱ्याचं चोरीचा आरोप आपल्या आल्याशिवाय राहणार नाही. होय म्हटल्याशिवाय पर्याय राहिला नाही. पण माहीत होतं हे माझं नाही आहे, माझं नाही माहीत असून सुद्धा, बायको माझी नाही, घर माझं नाही, ध्येय माझा नाही, गुण माझे नाहीत, अवस्था माझ्या नाहीत, काहीच माझं नाही आहे, माझं म्हणायची पाळी आली. आणि मग इथं आलं ते माझं म्हणावं लागलं. उशिराने उत्तर देत आहे त्या ती काहीतरी गंमत आहे म्हणले महाराज तुमच्या गठल्यात काय आहे. आता कोणी बघितलंय, दुसऱ्यानं दिलेलं गठलं आपल्या खांद्यावर घेतलंय काय, आपलं होतं ते गठलं आपलं होतं का दुसऱ्याचं म्हणून घेतलंय काय, माझं म्हणून घेतलंय, माझं म्हणून घ्यायचं चालू आहे. आणि काय विचारलं त्या गठल्यात काय, आता काय माहिती आहे, गठल्यात असून काय आहे, उत्तर द्यायला वेळ लागला. कपडे असतील, माणूस घेऊन पंढरला जाऊन काय जातोय का, दागिने घेऊन जातोय का, कपडे आहेत म्हटला. ज्या ती उशीर लावताय त्या ती खोलून दाखवा. आणि खोलून बघितलं तर प्रत्येक घडीच्या खाली दागिने होते. दोन्ही हातानं हाणल्या 4-4. पांडुरंगा आता काय पांडुरंग करील ते रडल्याने म्हणले, महाराज नाहीसं नव्हतो मला का, मी खरोखरचा वारकरी आहे, मागच्या एका माणसानं ओझं दिलं, मी पंढरपूरला निघालतो, नाही म्हणावं तर पाप घडेल हो, सेवा घडावी म्हणून मी त्याचं ओझं माझ्या खांद्या घेतलंय.
आणि कृपा करा मारू नका. तो माणूस पाठणे यायला आलाय. ठीक आहे म्हणते बस इथं. ती गटलं आणि ते खुर्चीच्या आडाला बसेल आणि म्हटलं तो आला का नाही तेवढं बघतो खून करी होच ते म्हणून आला तो हळूहळू हळू बोट केल्याबरोबर सांगितलं पोलिसांनी केलं इकडे ह्याला ओळखतोस हे गटर ओळखतोस म्हटलं माझं म्हटलं आता म्हटले महाराज तुम्ही जावा. सुटका कधी झाली? माझं म्हटलं का माझं न हो म्हटल्यावर आम्ही केव्हा म्हटले कुणाला माझं म्हटलं की तडाखा बसल्याशिवाय राहत नाहीत आणि माझं नव म्हटलं तर सुटका होते. सुका म्हणे अंतराय देवी काय जिनेते. 84 लक्ष जीविनी जगतेच बरं का. शेणातला किडा फिरून फिरून शेणात येतो. बाहेर जावं तर ऊन असतं. गटारातलं डुक्कर माप दंगा करतं पण मजेत आणि शिटी जाऊन कुठे बसतं आपला गटार बरं. तसं संसारी पुरुष हा फिरून फिरून भोगामध्ये जातो. फिरून फिरून भोगामध्ये जातो आणि अनेक बंधनामध्ये अडकतो आणि बंधनं पडल्याशिवाय राहत नाहीत. आता ही बंधनं तोडायची असेल तर जी आशा लागलेली आहे मला माझ्या पोरांनी चांगलं म्हणावं गावानं चांगलं म्हणावं. आमच्या गलीतल्या एकानं कुवत नसताना 1 लाख रुपये होते आणि 10 लाखाचा बंगला बांधला. त्याची दररोजची भाषा गलीला दाखवणार आहे. गलीला काय बंगला बांधलेला. आता काय संबंध गलीचा? कुणी बंगला बांधला म्हणजे गलीत असं काय होणार आहे? पण आज त्याची जी हालत आहे दररोजची गली बघते ती दररोज येणारे आई बहिणीवर शिवाय देतात नाही. दररोज प्रत्येक बँकेचं जे सगळे येणारे शिवाय देतात ना ते पण गली बघते. आता कुणी सांगितलं तर तुम्हाला करायला? आपल्या कृतीनुसार करा. परमार्थ तरी काय आणि प्रपंच तरी काय? आपल्या कृतीने केल्यानंतर काय तो का म्हणे अंतर ते कशाला घालायचं त्या भोगामध्ये? प्रारब्ध आहे ते सुटत नाही. भोग आहे तो तुम्हाला तसा सुटणार नाही. पण तो भोग आहे हे भोग न म्हणता ती ईश्वर कृपा आहे म्हणून जर भोगत राहिलं तर परमात्मा इथंच आहे. आपण कुठे वेगळं जायची गरज आहे. आणि ही तुम्हा आम्हाला अशा पद्धतीची निरपेक्ष अवस्था प्राप्त व्हावी अशी इच्छा करून ही सेवा आपण करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. नाही त्याची घेता श्री वा त्याची घेता श्री नाही त्याची घेता एक शंका नेहमी अशी राहते आमका महाराज पण एक दोष राहिलेला आहे.
नेहमी शंका काढली जाते बरं का. त्या महाराजाचं जर वर्णन करावं ना तर सगळा मुक्त आहे, पण मिशा अजून काळ्या करतोय, हा आक्षेप आहे सगळ्यांचा. ज्ञानाकडे पाहावं तोड नाही, सेवेकडे पाहावं तोड नाही. मी सुद्धा एका मोठ्या माणसाला शंका विचारली, काय वानगड आहे? तर म्हणले जन्मजात काही विकार आहे ते सुटत नाही, आणि मागल्या जन्माचा संस्कार इतका दृढ बसलेला असतो त्याला आणि एक जन्म घेतल्याशिवाय मुक्ती नाही आहे. तुम्ही त्या महाराज मिशा रंगवितो इकडे बघू नका, तुम्ही अडकल्याशिवाय राहणार नाही. तो त्याचा विकार मागल्या जन्मातला आहे आणि तो सजासजी सुटण्यासारखा नाही आहे. तो 99.99 सुटला, एकच राहिला, 100 अंश राहिला आहे. तू सगळ्याच्या सगळ्या काळात आहेस, तू दुसऱ्याचं माप काढू नकोस. एक भाग आशेने बांधिले तुका म्हणे वाया गेले, दुसरा भाग आणि तुका म्हणे विष्णुदासा नाही आशा दुसरी. एकच आशा असावी की तो मज व्हावा, तो मज व्हावा. त्यापेक्षा मीच अहम ब्रह्मास्मी वासुदेव तत्वता म्हणायला काय जातं. जगद्गुरूंचा तो दररोज अभंग म्हटला तर काय वेड्यात खोळ, पण काय करतील तुम्हाला, काय अडचण आहे त्याच्यामध्ये. ही सगळी सहज अवस्था तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावी. भाग्य माझं की तुम्ही मला सेवेला संधी दिलीत. इथून मागच्या आणि इथून पुढच्या कीर्तनात जर काय उणं काय गेलं असेल तर ते माझं आहे, आणि जे काय चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूचं आहे, कावणेकर महाराजांचं आहे, शकीनासुरकर महाराजांचं आहे, आणि सगळ्यांनी जे शिकवलं त्या सगळ्या गुरूंचं आहे. तुम्ही सुद्धा संत मायबाप कृपावंत तुम्ही हे वेडेवाकडी सेवा मान्य करून घेतलीत. म्हणून जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय